पण आता ह्या बाईने अशी गवळण घेतली तर मग मी प्रेमाची गवळण कशी काय घेऊ? तर बुवा प्रेम नको, तू माझ्याकडे, तुला सगळे गेम शिकवते शक्ती, कसा शक्ती तुला करतात तो. आणि अजून नंतर वर अजून काय म्हणता? बाई गाजलेली आहे, बाई गाजलेली आहे म्हणून काय माजलेली आहे. मला सांगा पहिल्या वारीत मी काय माल दाखवला? मी काय बोलणार असं म्हणाली की मी भरपूर ठिकाणी कार्यक्रम केले, आता पण मला नवरात्रीचे 10 कार्यक्रम आहेत, असं काय यांना सांगितलं होतं? आपलं काही बोलायचं बुवा. आता मला तरी असं वाटतं की हे नवीन नवीनच आले कार्यक्रम म्हणजे शक्तीतोराच्या कार्यक्रमात. तर बुवा बारी अशी करा की पुन्हा आपली बारी बघून पुन्हा तुम्हाला ठेवतील. आणि त्यानंतर मध्ये काहीतरी बुवांनी एक शेर घेतली, झुंज रेड्यानेच करावी, हेच रेड्यासारखी तर रोखून गेले तर काय बोलणार? आणि वर शेर सांगते झुंज रेड्यानेच करावी असं. म्हणून बघा बुवांना काय म्हणायचंय, एक छोटस बुवांसाठी. कळे ना ताला हे बेताला, जुनी पुराणी गातोय गीत. बुवा कसं स्केल मध्ये गायचं ना, या माझ्याकडे. कुठे आहेत, कुठे हे बुवा? तिकडे वरती कुठे असतील, कुठे असतात तिकडे. ते बघा तिकडे हात करतात. बुवा इकडे या खाली, मी आमच्या दादाला सांगते. आणि बुवांच्या कलाकारांनी अतिशय सुंदर वाजवलंय, पण ह्या बुवाला शेणाई वाजवत काय नाकात बोलून गेले. बघा आता मी कसं गाते, मी कसं गाते, कळे ना ताला हे बेताला. आता बुवा कसं गातात, कळे ना ताला हे बेताला. क्या बात आहे. बघा दादानी पण दाखवलं कसं काय बोलतो ते. तुम्हाला येत नाही तर मी शिकवते. आता यांच्यापेक्षा मी लहानच असेल मला तरी असं वाटतंय, बरोबर? बघा काय म्हणायचंय, कळे ना ताला हे बेताला,
जुनी पुराणी गातोय गीत किरण बुवाला. आता या शिगवणला कशी हागवण लावते ती बघ. किरण बुवाला शिगवण बुवाला किरण बुवाला आहो कशाला आणली तर इथं किरण बुवाला कशाला आणली तर इथं किरण बुवाला कशाला आणली इथं किरण बुवाला कशाला आणली इथं कळेना ताला हे कटाळ तुझी पुराणी गातोय गीत कळेना ताला हे कटाळ तुझी पुराणी गातोय गीत किरण बुवाला कशाला आणली तर इथं किरण बुवाला कशाला आणली इथं किरण बुवाला कशाला आणली इथं किरण बुवाला कशाला आणली इथं. आणि म्हणून काय म्हणायचंय त्याआधी आता सुरुवात करते पण त्याआधी बुवांनी माझ्या प्रश्नाचं जे उत्तर दिलेलं आहे तर त्या प्रश्नाचा आधी उलगडा करते. माझा प्रश्न बुवांना असा होता की मदमरूची उंची किती. तर बुवा तुम्ही याचं जे उत्तर दिलेलं आहे ते उत्तर चुकीचं आहे. आणि आम्ही टीप सुद्धा लिहून दिली होती की त्याला ग्रंथाचा पुरावा असला पाहिजे. तर तुम्ही ग्रंथ सुद्धा दाखवला ना आणि बुवा उत्तर पण चुकीचं आहे एवढंच सांगायचंय तुम्हाला. आणि तुम्ही जो मला प्रश्न दिलेला आहे त्याचं उत्तर नेक्स्ट टाइम परत तुमच्यासोबत जेव्हा माझी बारी असेल तेव्हा तुम्हाला नक्कीच त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहे. तर बघा काय म्हणायचंय. शक्ती तुर्याचा सामना आज गाजणार आहे. बुवा तुमच्या वागण्याचा प्रकार आज मी बघणार आहे. आता हे बुवा नवीनच आहेत मग त्यांना बघितलं पाहिजे नाही. मी काय बघितले नाहीये तरी सुद्धा त्यांच्या गायकीतून मला समजलंय काय ते. बुवा तू शक्ती तुर्याचा सामना आज गाजणार आहे. बुवा तुमच्या वागण्याचा प्रकार आज मी बघणार आहे. कारण उलट सुलट जोडून अक्षरे तुम्ही जोडणार आहे. कारण उलट सुलट जोडून अक्षरे तुम्ही जोडणार आहे. आणि यांना आधीच सांगितलं होतं बुवा खेळची वाघीण बोलतात. फार फार फाडल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही. शिगवण बुवा. आणि म्हणून काय म्हणायचंय तर रणांगणी आज मी थेट तुला जोडणार आहे. सुरुवात करण्याआधी प्रस्तावना ही मांडायची असते. बुवा चालून आलेली संधी कधी सोडायची नसते. सामन्याची सुरुवात कधी भांडायची तर कधी गोडीची असते. आणि म्हणून सांगते शाहीर वैदेही आणि म्हणून सांगते शाहीर वैदेही तुम्हाला बुवा पहिल्या बारीत अतिफालतूपणा केला तर दुसऱ्या बारीत वेळ धोडायची असते. आता बुवांची गवळण. तर बुवांनी गवळण काय घेतली. घडलंय काय सांग तुम्ही हाय आता आत गेलंय माझं अर्थ. तर बुवांना काय बोलायचं ते तुम्हाला समजलं असेल. तर बघा काय म्हणायचं. घडलंय काय सांग तुम्ही हाय बुवा बोलून गेले ते. आता आत गेलंय माझं अर्ध. मग करणार काय जोरा जोरात ही वरड. अरे गावठी बुवा वरड शब्द घेतला तो पण वरड. वरती काय अर्ध नंतर खाली काय वरड. काय बुवा गाताय तुम्ही. आता तिथे वरडच्या ऐवजी ओरड तरी घ्यायचं. बुवा शिकले नाहीत वाटत. बुवा तुम्हाला शिकवू आई शिकवू काय. तर बघा असो बुवांनी ते यमक जोडण्यासाठी वरडणी अर्ध केलंय. आता यांची खरडपट्टी कशी काढते ती बघा. त्या बुवांच्या गवळणीला काट देते. बुवांचं शास्त्र थोडाफार जेवढा समजलाय त्याला अनुसरून. आणि अजून एक बुवांना सांगायचंय म्हणून बुवा माझी गवळण काय होती. वस्त्र नेऊन कळबावर डागते कानाच्या तोंडावर. तर बुवा माझं शास्त्र काय होता
की त्या यमुनेच्या काठी तो श्रीकृष्ण त्या गवळणींचे कपडे चोरून त्यांचे वस्त्र चोरून त्या कळबाच्या झाडावर बसला होता. हा शास्त्र होता बुवा. आणि तुमची काठ सुद्धा त्या शास्त्रावरतीच आली पाहिजे होती. आणि तुम्ही काय शास्त्र गाता इथे? हा असो, तुम्हाला सांगण्यासाठी तुम्हाला हे समजायला पाहिजे म्हणून एवढं सांगितलं. त्यानंतर बुवांच्या गवळणीची काठ देते, नीट लक्ष असू द्या. घडलंय काय खरं सांगते मी हाय. बुवांचे शब्द त्यांनाच कसे फिरवते बघा. घडलंय काय खरं सांगते मी हाय. आज गेलंच नाही याच अर्ध. आता गेलंच नाही याच अर्ध अर्ध अर्ध. आता सगळे हसायला लागले. मला काय बोलायचंय काही चुकीचं समजू नका. बघा काय म्हणायचंय. घडलंय काय खरं सांगते मी बाय. आता गेलंच नाही याच अर्ध अर्ध अर्ध. बुवा काय बोलले, तुमचा मान राखून मी बारी करणार. मी पण पहिल्या बारीत बोलली होती की तुमचा मान राखूनच बारी करणार. पहिली बारी शास्त्रात केली की नाही? केली की नाही? तुमचा पण आवाज आला तर बरं होईल. नाही तर एक स्माइल दिली तरी चालेल फक्त. हा, माझी पहिली बारी शास्त्रात होती. तर बघा काय म्हणायचंय. आता गेलंच नाही याच अर्ध. मग सांगा करणार काय? करणार काय? मग सांगा करणार काय? करणार काय? याचा फोडलाय आज मी तो अंड. मग सांगा करणार काय? करणार काय? तिथपर्यंत ऐकू येतंय ना? हात दाखवा, समजा मला. हा, मग सांगा करणार काय? करणार काय? बोलू ना नक्की? सांगा करणार काय? करणार काय? याचा फोडला तुम्ही. सांगा करणार काय? करणार काय? याचा फोडला तुम्ही तोंड. सांगा करणार काय? करणार काय? याचा फोडला तुम्ही तोंड. घडलंय काय खरं सांगते मी बायात गेलंच नाही याच अर्ध. घडलंय काय खरं सांगते मी बायात गेलंच नाही याच अर्ध. करणार काय? करणार काय? याचा फोडला तुम्ही तोंड. सांगा करणार काय? करणार काय? याचा फोडला तुम्ही तोंड. क्या बात है. नव्या तलवारीला नवी धार पाहिजे. नव्या तलवारीला नवी धार पाहिजे. आणि जशी ही नार तसाच हा नर पाहिजे. हल्लीच्या जगाला जरी नवा माल पाहिजे. हल्लीच्या जगाला जरी नवा माल पाहिजे. पण तो माल वाहणारा
प्रेमाच्या सारखा असा एक हमाल पाहिजे. आणि म्हणून काय म्हणते बघा, शास्त्रातच घेते. कारभारी दमान होऊ द्या दमान, होऊ द्या दमान, अंग भिजल घामान, होऊ द्या दमान, अंग भिजल घामान. बघा शास्त्रात विषय कसा आहे. बुवाने अनेक शास्त्र इथं पटवून दिलेली. मी त्यांना सांगते की बुवा मला खेळची वाघीण बोलतात, त्याच्यावरती पण एवढं भलं मोठं त्यांनी शास्त्र सांगितले. असो बघा काय म्हणायचंय. किती हलवतो दमान. आता काय पटवून देणार आहे, पण आधी नीट ऐका. किती हलवतो दमान, अंग भिजल त्याच घामान. किती हलवतो दमान, अंग भिजल त्याच घामान. तरी हलवून काय उठत नाही तो हातात धरून सामान. 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 तुझी पाणी समजोरी माझे किरण गुलाल, तुझी पाणी समजोरी माझे किरण गुलाल. कसली जोडी. हा बुवा लग्नाची जोडी नाही बरं का. हा शक्ती दुरात बोलते. जर चांगले गायला तर नक्की जोडी जमेल. हा काय मला काय म्हणायचंय. किती हलवतो दमान म्हणजे काय तर तो कुंभकर्ण, जो कुंभकर्ण आहे त्या कुंभकर्णाला 6 महिन्याची झोप आणि 6 महिन्याची जाग असते. तर त्या कुंभकर्णाला त्या रावणाला जेव्हा त्या कुंभकर्णाची गरज लागते त्या रामाला मारण्यासाठी, त्या रामाचं हरण करण्यासाठी, तेव्हा त्या कुंभकर्णाला उठवण्यासाठी तो रावण त्याच्या अनेक सेवकांना पाठवतो. पण तरी तो काय कुंभकर्ण उठत नाही. अनेक प्रयत्न करतात, अनेक कुठल्या गोष्टी आणतात आणि त्याला उठवायचा प्रयत्न करतात, पण तो काय उठत नाही. म्हणून काय म्हणाले. तरी हलवून काय उठत नाही. म्हणजे कोण तर तो कुंभकर्ण. नाहीतर बुवांना वाटेल काहीतरी वेगळंच. हा तरी हलवून काय उठत नाही तो हातात धरून सामान. बघा नंतर काय म्हणायचंय. आता बुवांनी गवळणीला जो शास्त्र पटवून दिली, म्हणजे अर्थ काहीतरी पटवून दिली, तो काय जोरा जोरातही वर्ड. बुवा बोलून गेले ना जोरा जोरातही वर्ड. तर आता बुवांना काय बोलायचंय बघा.
कामावर जायला. गवळणीची काठ दिलेली आहे पण त्याला धरून ते जे शब्द त्याने घेतले ना त्याच्यावरती. कामावर जायला उशीर जायला बघतोय रिक्षावाला वाट माझी बघतोय रिक्षावाला. म्हणून काय म्हणायचंय? भेटलाय मोका आला हा भोका. तर बुवा कसे दिसतात? भोक्यासारखी दिसतात की नाही? तुम्ही सांगा जरा ओरडून. दिसतात ना? हो बोला की त्यांना घाबरताय. मग ते का तुम्हाला मारणार तिथे येऊन? मग त्यांना साथ देत आहे मला नको द्यायला. म्हणून काय म्हणायचंय? भेटलाय मोका आला हा भोका. भेटलाय मोका आला हा भोका. घातला चोरीचा डाका घातला चोरीचा डाका त्याच्या तो अंडावर त्या ठोका. घातला चोरीचा ठोका त्याच्या तो अंडावर त्या ठोका. चोरीचा डाका त्याच्या तो अंडावर त्या ठोका. चोरीचा डाका त्याच्या तो अंडावर त्या ठोका. भेटलाय मोका आला हा भोका. भेटलाय मोका आला हा भोका. घातला चोरीचा डाका त्याच्या तोंडावर त्या ठोका. त्याच्या चोरीचा डाका त्याच्या तोंडावर त्या ठोका. त्याच्या चोरीचा डाका त्याच्या तोंडावर त्या ठोका. त्याच्या चोरीचा डाका त्याच्या तोंडावर त्या ठोका. घातला चोरीचा डाका त्याच्या तोंडावर व तोंडावर त्या ठोका. आता असं का म्हणाले? व ते नाकात गाताय ना ते पहिलं नीट सुधारा म्हणून बोलले तुम्हाला. हा बाग तुम्हालाच बोलायचं होतं. आणि भोका वगैरे बोलले म्हणून राग मानून घेऊ नका. आता यांच्या मनोरंजनासाठी तेवढं बोलावंच लागतं काय. बघा त्यानंतर दुसऱ्या बारीचं पद घेते नीट लक्ष असू द्या. बघा कुंभकर्णाचाच विषय आहे. नाही घेतली त्याला जाणून गेला अंगावरती धावून. नाही घेतली त्याला जाणून गेला अंगावरती धावून. देह भान कसा गेला सारा तो विसरून. देह भान कसा गेला सारा तो विसरून. त्याने घेतले बघा हात पाय तोडून जाईल कसा तांड फोडून. त्याने घेतले बघा हात पाय तोडून जाईल कसा तांड फोडून. त्याने घेतले बघा हात पाय तोडून जाईल कसा तांड फोडून. त्याने घेतले बघा हात पाय तोडून जाईल कसा तांड फोडून. कुंभकर्ण आणि विभीषण होते सख्खे भाऊ. होते सख्खे भाऊ. होते सख्खे भाऊ. सांगे त्याला विभीषण पुढे नको आता जाऊ. पुढे नको आता जाऊ. पुढे नको आता जाऊ. काय ऐके ना तो सांगून गेला अंगावरती धावून. काय ऐके ना तो सांगून गेला अंगावरती धावून. देह भान कसा गेला तो सारा विसरून. देह भान कसा गेला तो सारा विसरून. त्याने घेतले बघा हात पाय तोडून जाई कसा तोंड फोडून. त्याने घेतले बघा हात पाय तोडून जाई कसा तोंड फोडून. त्याने घेतले बघा हात पाय तोडून जाई कसा तोंड फोडून. त्याने घेतले बघा हात पाय तोडून जाई कसा तोंड फोडून. गर्जन करीत गेला मारा घडून आला सारा प्रकार. घोडीला बाण त्याच्यावर बघा त्या कुंभकर्णावर.
प्राण सोडिला त्या रामाना त्याने घेतले बघा हातपाय तोडून जाईल कसा तोंड फोडून त्याने घेतले बघा हातपाय तोडून जाईल कसा तोंड फोडून नाही घेतली त्याला जाणून गेला अंगावरती जाऊन नाही घेतली त्याला जाणून गेला अंगावरती जाऊन देवान कसा गेला तो सारा विसरून त्याने घेतले बघा हातपाय तोडून जाईल कसा तोंड फोडून त्याने घेतले बघा हातपाय तोडून जाईल कसा तोंड फोडून त्याने घेतले बघा हातपाय तोडून जाईल कसा तोंड फोडून त्याने घेतले बघा हातपाय तोडून जाईल कसा तोंड फोडून त्याने घेतले बघा हातपाय तोडून जाईल कसा तोंड फोडून. बघा काय म्हणायचंय, कुंभकर्ण आणि बिभीषण हे दोन सख्खे भाऊ होते आणि तो बिभीषण त्या कुंभकर्णाला सांगत होता की तू त्या रामाला मारायला जाऊ नकोस. तरी सुद्धा तो कुंभकर्ण त्या बिभीषणाचं ऐकत नाही आणि त्या रामाला मारण्यासाठी जातो आणि स्वतःच तोंड फोडून घेतो. व एवढाच विषय आहे. त्यानंतर बघा दुसरी बारी संपत आलेली आहे, पण जाता जाता बुवांना अजून एक छोटासा विषय देते आणि मग माझी बारी संपवणार आहे. बघा काय म्हणायचंय, खेर राज्यामध्ये प्रसिद्ध झाले तिला इटली असे म्हणतात, चहा साठवण्याच्या भांड्याला किटली असे म्हणतात. आता बुवा बोलतात ना वैदू राणी, हा तर त्यांना सांगते आता ही वैदू राणी काय काय बोलून जाते ते. हा केर राज्यामध्ये प्रसिद्ध झाले तिला इटली असे म्हणतात, चहा साठवण्याच्या भांड्याला किटली असे म्हणतात. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीला ब्रेटली असे म्हणतात, ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीला ब्रेटली असे म्हणतात. आणि गुजराती मध्ये आवडीने थोडा गमतीचा विषय चालेल ना, नक्की. आणि गुजराती मध्ये आवडीने किरण बुवा शेंडीला चुटली असे म्हणतात. नीट लक्ष देऊन ऐका काय म्हणायचंय. आणि गुजराती मध्ये आवडीने बुवा शेंडीला चुटली असे म्हणतात. आता काय बोलायचंय, त्या गुजराती नवरा बायको आहेत, तर हा जो नवरा आहे तो रोज दारू पिऊन येतो, म्हणून त्या बायकोला राग येतोय की हा रोज दारू पिऊन काय येतो. बरोबर आहे की ना, राग येणार ना नवरा दारू प्यायल्यावरती. मग काय म्हणायचंय, पिऊन साऱ्या जगाला दाखवी दारूची ती बाटली, पिऊन साऱ्या जगाला दाखवी दारूची ती बाटली. असा हा माझा दारुड्या नवरा लाज नाही त्याला वाटली, असा हा माझा. आता माझा म्हणजे माझा नाही, माझं काय अजून लग्न झालेलं नाहीये, नाहीतर बुवा बोलते हिचा नवरा, बुवा माझा नवरा नाही. असा हा माझा दारुड्या नवरा लाज नाही त्याला वाटली. आता तो रोज दारू पिऊन येतोय, एखादी बाई किती सहन करून घेईल. मग त्याच रागाने, मग त्याच रागाने धरून कापली, त्याच रागाने धरून कापली.
आहो त्याची मधली चोटली. मी बुवा आधीच पटवून दिलंय, बुवा शेंडीला बोलतात. हा आता परत घेत नाही. हा विषय घेऊ ना. हा बुवाना घरी पाठवायचंय. बुवा खाली मान करून गेले पाहिजे तिथून. बाई मला काय बोली बाबा, लाज वाटते मला, असं बोलले पाहिजे ते. हा घ्यायचा ना विषय, घ्या. पिऊन साऱ्या जगाला दाखवी दारूची ती बाटली. असा हा माझा दारुड्या नवरा, लाज नाही त्याला वाटली. त्याच रागाने धरून कापली त्याची मधली चोटली. 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 तर बघा, अशा प्रकारे मी माझी दुसरी बारी ते संपवत आहे. बारी आवडली ना नक्की सगळ्यांना? असा रिस्पॉन्स तुमचा पहिल्या बारीला पण भेटला असता ना.